नमस्कार. माझं नाव सचिन महाजन. मी एम्पथी मेडिक्लेम कन्सल्टन्सी या भारतातील एकमेव हेल्थ इन्शुरन्स क्लेम कन्सल्टन्सीचा फाउंडर आहे. आणि मी डॉक्टर दिगंबर माळी यांच्या संपर्कात आलो उरळी कांचनच्या निसर्गोपचार केंद्रामध्ये. आणि त्यांनी खूप अप्रतिम काउन्सिलिंग केलं आणि काही स्माईल मुद्रा मेडिटेशनबद्दल थोडक्यात इंट्रोडक्शन दिलं होतं आम्हाला. तर ते खूप आवडलं मनापासून, कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरांचं जे एक्सप्लेनेशन आहे, सरांची जी पर्सनॅलिटी आहे, अत्यंत साधी व्यक्ती, काही भपकारा नाही, काही कुठलं आव नाही, तरी ज्या पद्धतीने आम्हाला समजवलं ते खूप आम्हाला आवडलं. आणि आम्ही लगेचच सरांचं एक रेसिडेन्शियल शिबिर असतं इथे, जे गोरांबेला होतं, कोल्हापूरच्या पुढे कागलजवळ. तिथे मी आणि माझी मिसेस मागच्या आलो ऑक्टोबरमध्ये. 3 दिवस रेसिडेन्शियल प्रोग्राम अटेंड केला. हा रेसिडेन्शियल प्रोग्राम इथे अत्यंत निसर्गरम्य वातावरणात आहे. अत्यंत साधं जगणं, मिनिमलिस्टिक, अतिशय सुंदर सारवलेल्या जमिनीवर बसणं, वावरणं. आणि सरांचं स्माईल मुद्रा मेडिटेशनबद्दल डिटेलमध्ये आम्हाला जे सरांनी शिकवलं, मुद्रा वेगवेगळ्या दाखवल्या आहेत, त्यांनी आम्हाला ब्रिदिंग टेक्निक शिकवले, हे सगळं अतिशय प्रॅक्टिकल आहे. आणि सरांनी जे शिकवलं ते सगळं एक्सपिरियन्शियल आहे. ते स्वतः जगलेले आहेत, ते त्यातून गेलेले आहेत आणि स्वतः त्यांच्या आयुष्यात ट्रान्सफॉर्मेशन झालेले आणि त्यांच्यामुळे अनेकांच्या आयुष्यात ट्रान्सफॉर्मेशन झालेले. त्यातले आम्हीसुद्धा दोघं आहोत, मी आणि माझी मिसेस. आमच्या आयुष्यात खूप मोठा फरक पडला. कधीही फोन केला तर सरांनी आम्हाला नेहमी खूप छान काउन्सिलिंग केलेलं आहे, खूप छान समजवलेलं आहे. आणि माझं मत आहे की सरांची चेतना जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात वाढली पाहिजे. बिझनेस हा जो कम्प्लीट मेडिटेशन प्रोग्राम आहे असं वगैरे पसरला पाहिजे, कारण याची गरज सगळ्यांना आहे. म्हणजे कुणाचा एज ग्रुपचा विचार केला तर मी तर म्हणतो टीनेजरपासून तर अगदी 90 वर्षाच्या म्हाताऱ्या व्यक्तीलासुद्धा गरज यायची. कारण आपण कुठेतरी जुन्या पॅटर्नवर अडकतो, कुठेतरी आपल्याला मग शरीरात रोग जनरेट होतात, तयार होतात, आणि मग आपण औषधं घेतो, टिपिकल ॲडमिट होतो, सर्जरीज करतो. पण हे सगळ्या गोष्टी ट्रीटमेंट आहे. आणि सरांचं ओव्हरऑल जे आहे ते ट्रीटमेंट नाही आहे, सरांचा भर आहे हिलिंगवर. आणि हिलिंग इज ऑलवेज इंटरनल, ट्रीटमेंट इज ऑलवेज एक्सटर्नल. Treatment can be cosmetic, it could be for timing, and healing is holistic, and healing is for long term. तर सरांचं विशेष आहे आणि खूप छान सरांचा आम्ही तो अटेंड केल्यामुळे खूप आम्हाला फायदा आला. आणि 3 दिवस कसे निघून गेले कळलं नाही. अतिशय सुंदर वातावरण झालं आणि सगळ्या वेगवेगळ्या लोकेशन रोखवले ते. म्हणजे मागच्या वेळी आले ते आमच्याबरोबर एक अमेरिकेची लेडी होती, त्यानंतर आत्ता काही मुंबईचे व्यक्ती आहेत, काही सोलापूरहून आले आहेत, काही कोल्हापूरला आले आहेत, काही नाशिकहून, काही पुण्याहून, काही मुंबईहून लोक आहेत. त्या सगळ्यांचा फायदा आला. या 3 दिवसात आम्ही एखाद्या कुटुंबासारखं राहिलो एकत्र. सरांची इंटरॅक्शन झाली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वन वे लेक्चर नाही, हा कम्प्लीटली इंटरॅक्टिव्ह प्रोग्राम आहे. हा प्रोग्राम मी एन्जॉय केला आणि सरांना माझ्या कुटुंबाकडून मनापासून हार्दिक शुभेच्छा. आणि हा असा प्रोग्राम निश्चितपणे प्रचंड प्रमाणात जनमानसात प्रचलित होईल, लोकांना आवडेल, लोक मोठं जॉईन होतील याची मला गॅरंटी. आणि आम्ही तर वाट पाहतो. हे माझं सेकंड शिबिर आज मी अटेंड केलं. आता 3rd शिबिर लवकरात लवकर आम्ही अटेंड करू ही गॅरंटी आहे. आणि अजून मोठ्या मोठे लोक जॉईन होतील. आम्ही पुण्याला नुकतंच 1 दिवसाचं सेशन घेतलं सरांचं. त्या 1 दिवसाच्या सेशनला 25 लोक जमले होते. सगळ्यांना खूप फरक पडला आयुष्यात. खूप मोठ्या मोठ्यात कनेक्शन्स वाढतात, लोक जॉईन होतात आणि लोकांच्या आयुष्यात आपण एक जे डिफरन्स करतो, जो ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणतो, त्याच्यामुळे लोकांचे आशीर्वाद आपल्यावर असतात, ते आयुष्यभर असतात. तर माझ्या डॉक्टर दिगंबर माळी यांना हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. मी देवेंद्र शास्त्री, माझा हुपरीत चांदीचा व्यवसाय आहे. मी माळी डॉक्टरांच्या संपर्कात 4 ते 5 वर्षापूर्वी आलो घनश्याम आचार्यांच्यामुळं. आणि त्यांचं आमचं एकदम फॅमिली रिलेशन असल्यासारखं आहे. त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यापासून मला अक्षरशः इंजेक्शनसुद्धा घ्यायला लागलेलं नाही 5 वर्षात. आणि ते माझ्या कायम मागं लागायचे की शिबिर एकदा अटेंड करा, शिबिर एकदा अटेंड करा. मी म्हणणार 3 दिवस जाऊन तिथं काय करायचं आहे. पण आता आल्यानंतर 3 दिवस कसे गेले तेच कळालं नाही. आणि अजून बऱ्याच म्हणजे फार पहिलीच असल्यासारखं वाटते आणि अजून बरीच शिबिरं अटेंड करावी अशी वाटत आहेत आता. आणि त्यांचं कायमच मार्गदर्शन असतं आहे आम्हाला. आज शिबिरात आल्यानंतर मी फार तणावात होतो अक्षरशः. आणि त्या 3 दिवसानंतर एकदम मला रिलॅक्स वाटायला लागलं आहे की ते स्माईल मेडिटेशन वगैरे जे प्रकार भरपूर ट्राय ओरिजिनल, त्याच्यामुळं आता बराच त्याचा फरक पडेल माझ्या पुढच्या आयुष्यात. आणि एकदम आता रिलॅक्स वाटते. नमस्कार, माझं नाव सीमा महाजन. मी पुण्याहून आली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, माझं हे 2रं सेशन आहे. आधी सांगते, पहिल्या सेशनला मी भरपूर मेंटली डिस्टर्ब होती. त्यावेळी माझा हाफ प्रॉब्लेम सॉल्व झाला. पण कुठेतरी अजूनही एक तो आतमध्ये आपण म्हणतो ना की ती जखम मुळापासून काढली तर माणूस लवकर हील होतो.
ट्रीटमेंट घेऊन काय होतं की माणूस तिथे आहे की ऑपरेशन करून डॉक्टर ट्रीटमेंट करून बरं करतो, पुन्हा ती जखम म्हणजे कॅन्सर जसा रिपीट होतो, टायफॉईड पुन्हा हे होतो, तसं ती जखम पूर्ण नाही काढली ऑपरेशन करून तर ती परत भळभळत राहते. तसं माझं झालं की मागच्या ट्रिपला मी हील झाली इथे येऊन, पण कुठेतरी एक आतमध्ये एक दुखरी नस होती राहिलेली, ती ह्या ट्रिपला आली आणि सरांनी एक आम्हाला नवीन हिलिंग शिकवलं, ट्रीटमेंट नाही सॉरी हिलिंग शिकवलं. त्याच्यात तुमचे हर्ट्स, तुमचे पास्ट मेमरीज लेट गो करा. बायकांना खूप टफ असतं कुठल्याही हर्ट लेट गो करायला, कारण त्यांनी खूप इन्व्हॉल्वमेंटनी संसार केलेला असतो, पण ती लेट गोची जे हिलिंग सरांनी घेतलं त्याच्याने मी खूप रिलॅक्स झाली. असं म्हणता येईल की कालच्या पौर्णिमेला आजच्या रंगपंचमीला एक नवीन सीमा जन्माला आली आहे आणि कदाचित नाही 100% इथून माझं पुढचं लाईफ मी खूप छान आणि हेल्दी जगण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण कालच्या लेटगोमध्ये सगळं गेलं आहे. आता अजूनही ती हिलिंग प्रोसेस मी कंटिन्यू करेन, जे काही राहिलं असेल ते पण हर्ट निघून जातं. आणि ह्या सगळ्यासाठी थँक्स माळी सरांना, कारण त्यांनी मागच्या 6 महिन्यात आमचा एकही फोन टाळला नाही. प्रत्येक फोनवर माझ्या फोनाच्या आधी माझ्या नवऱ्याचा फोन यायचा की सीमा डिस्टर्ब आहे, त्यांचा मला फोन यायचा, मॅडम कशा आहात, बरं आहे का. आणि हे नाही म्हणायचे की तुमच्या नवऱ्याचा फोन आला, तुम्ही कशा आहात हे बघायला फोन केला आणि माझ्या टोनवरनं त्यांना कळायचं मी डिस्टर्ब आहे. मग ते खोदून माझ्याकडनं